नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण औषधांच्या भूमिकेबद्दल बोलणार आहोत. पार्किन्सनच्या रुग्णांसाठी औषधांचा जो रोल असतो तो 50 ते 60-70% असतो, पण तो 100% नसतो. आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की पार्किन्सन कसा होतो, कोणत्या कारणांमुळे होतो आणि त्यातून कसे बाहेर पडता येईल, कसे त्यावर मात करता येईल. तर पार्किन्सन बद्दल तुम्ही विचार करा की काय होत आहे. मेंदूमध्ये मेंदूच्या आतल्या पेशी मरत आहे. का मरत आहे? कारण मेंदूला ते वातावरण मिळत नाही जिथे पेशी स्वतःहून कार्य करण्यास सक्षम असतात. आता आपल्याला शरीराबद्दल आणि मेंदूला कोणत्या गोष्टी हानी पोहोचवतात हे माहीत आहे. आपल्याला मेंदूबद्दल ही माहिती असायला हवी. मेंदूला काही विशिष्ट गोष्टी हव्या असतात. मेंदूला ताणतणावापासून खूप दूर राहावे लागते. जर कोणाला नैराश्य असेल तर त्या रुग्णांमध्ये आपण काय पाहतो किंवा पाकिस्तानमुळे आपण नैराश्यही पाहतो. ते दोन्ही बाजूंनी काम करते. दुसरे म्हणजे मेंदूला झोप, म्हणजेच आपल्याला चांगली झोप आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरात अनाबॉलिक क्रियाकलाप वाढतात, म्हणजेच दुरुस्तीचे काम होते. कारण आपले शरीर लोखंडाचे बनलेले नाही, तरीही शरीर 80, 90 किंवा 100 वर्षे टिकते. तर कोणतेही दगडाचे, सिमेंटचे, शरीराचे बनलेले घर चालत नाही. गाड्या लोखंडाच्या बनलेल्या असतात, त्या चालत नाही. तर आपले शरीर कसे चालते? त्यामागे एक छोटासा यंत्रणा आहे की आपल्या शरीरात दुरुस्तीचे काम रोजच्या आधारावर होते. जर ही दुरुस्ती रोजच्या आधारावर आपल्या शरीरात झाली नाही तर आपण कदाचित 23 महिन्यांतच संपून जाऊ. यापेक्षा जास्त काळ शरीर चालू शकत नाही, कारण शरीरात रोज खूप जास्त झीज होते. तर आपण या झीज प्रक्रियेला कमी करणे आणि शरीरात दुरुस्तीचे काम वाढवणे. आणि दुरुस्तीचे काम कधी होते? ते रात्री होते. आता रात्री तुम्ही वारंवार उठत आहात, लघवीला उठत आहात किंवा तुम्हाला झोप येत नाही आहे. तर मेंदूला जो वेळ आहे ना, तो मिळत नाही दुरुस्तीचा. आणि मेंदू जितका जसे जसे मेंदू कमजोर होत जातो तसतसे आपल्याला थकवा आणि जडपणा जाणवतो. त्यामुळे झोप खूप महत्वाची आहे. दुसरे म्हणजे संपूर्ण शरीराच्या पेशींना 2 गोष्टींची आवश्यकता असते. पहिले म्हणजे अन्न. आता तुम्ही जे अन्न खात आहात ते तुम्ही तोंडाने खात आहात. ते पोटात जाते. पोटानंतर ते आंतरविज्ञानात जाते. मग अन्नातील पोषक तत्वे बाहेर काढून आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असतात. आता समजा कोणाचे वय 150, 60, 70 वर्षे आहे, तर त्यांची आतडीही तितकीच जुनी झाली आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणून आपल्याला लक्ष ठेवावे लागते की अन्न असे खावे ज्यात उच्च पोषक तत्वे असतील, जेणेकरून कमी ताकद असली तरी ती शरीरासाठी पुरेशी ठरेल. आपल्याला खूप जास्त व्हिटॅमिनयुक्त अन्न खावे लागते, ज्यामुळे आपले शरीर चांगल्या प्रकारे टिकून राहू शकेल. आता अन्न कसे असावे? ते संतुलित आहार असावे. आता संतुलित आहाराबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपण उच्च फॅट्स आणि प्रोटीन बद्दल बोलत असतो. पण आपण एक गोष्ट खूप विसरतो, ती म्हणजे फायबरचे सेवन. फायबरचे सेवन, कारण फायबर हे आपण विचार करतो की फक्त पोट साफ करण्याचे काम करते. असे नाही. आपल्या आतड्यांमध्ये एक कोलनी असते ज्याला आपण मायक्रोबायोम म्हणतो. हे मायक्रोबायोम काय करते? ते म्हणजे हे मायक्रोबायोम जेव्हा अन्नाचे विघटन करते तेव्हा ते फायबरवर विघटन करते आणि ते काही विशिष्ट रसायने तयार करतात. ती रसायने वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. काही ती आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, काही आपल्या मेंदूच्या कार्याला सुधारतात. म्हणून आपल्याला हे पाहावे लागते की आपल्या आहारात फायबर किती आहे, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन किती आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येकाची शरीर वेगळी आहे. वेगवेगळ्या शरीराची वेगवेगळी गरज आहे. म्हणून आम्ही जे पाहतो, जे वाचतो त्यात लिहिलेले असते की तुमची दैनंदिन गरज किती असावी. इतके प्रोटीन खा, इतके खा. रुग्ण खूप गोंधळून जातो की काय खावे आणि काय खाऊ नये. यात साखर आहे, यात मीठ आहे, जास्त आहे, तर तो खूपच त्रस्त आहे. तो त्याचे शरीर नीट ठेवू शकत नाही आणि चालतही नाही. तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा आहार संतुलित करा. म्हणजे तुम्ही जे भाजीपाला बाजारात उपलब्ध आहे ते सगळे खा. जितके फळे उपलब्ध आहे बाजारात सगळे खा. काहीही सोडू नका.
कमी जास्ती तुम्ही करू शकता, पण कोणत्याही गोष्टीला सोडायचे नाही. कोणतीही गोष्ट पुनरावृत्तीने खायची नाही. जसे मी रोज सकाळी पोहे खातो. जर तुम्ही रोज सकाळी पोहे खात असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात. तुम्ही एक दिवस पोहे, एक दिवस तुम्ही घेतले, एक दिवस तुम्ही बेसनाचे चिळे खाल्ले, एक दिवस तुम्ही उपमा खाल्ला, एक दिवस इडली खाल्ली, एक दिवस दुसरे काही खाल्ले. या प्रकारे रोटेशन मध्ये ठेवा. लोक असे करतात, आपण खूप चांगल्या पोषक भाज्या खातो, कोणती भाजी घेतली तर ती पुन्हा पुन्हा करू नका. भाज्या किंवा डाळीमध्ये जे काही असेल ते तुम्हाला मिळेल. जे नाही आहे ते कधीच मिळणार नाही. हेच माहित नाही की त्यात असे काय नाही आहे जे तुमच्या शरीराला हवे आहे. त्यामुळे असे कधीच करू नका. तुम्ही भाज्यांनाही रोटेशन मध्ये ठेवायला हवे. कधी वांगी, कधी भेंडी, कधी फळभाज्या. तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या बाजारात मिळतात त्यांचा सतत वापर करत राहा. रोटेशन मध्ये अन्नपदार्थांचे, भाज्यांचे आणि धान्यांचेही, अनाजांचेही. कधी गहू खाल्ला, कधी तांदूळ खाल्ला, कधी मक्याचे खाल्ले, कधी ते खाल्ले. आता तुम्हाला जी गोष्ट नियंत्रणात ठेवायची आहे ती 24 गोष्टी असतात. खाण्यात किती मीठ जात आहे हे महत्त्वाचे ठरते. जर बीपी कमी असेल तर खा, काही समस्या खूप जास्त आहे अतिरिक्त. आणि किती जास्त प्रमाणात तुम्ही साखर घेत आहात. जर तुम्ही डायबेटिक असाल तर साखर कमी ठेवावी. जर तुम्ही या दोन गोष्टींची काळजी घेतली, तुमचे आहार योग्य पद्धतीने घेतले, थोडीशी हलकी व्यायाम केली, चालायला गेलात, 45 मिनिटे चाललात, सायकल चालवली, टेनिस खेळलात, गोल्फ खेळलात, ठीक आहे. आणि तुमच्याकडे काही छंद आहे, तुम्ही गायन करता, नृत्य करता, तुम्हाला माहिती आहे, रोप लावता आणि नाहीतर वीज पाळता. एक पेशंट आला, त्यांचा छंद आहे मधमाशा पाळणे. तर तुमचा कोणताही छंद असू शकतो. त्या छंदांना तुम्ही जे केले नाही, कामात व्यस्त होता, पैसे कमवण्यात व्यस्त होता, त्यांच्यासाठी वेळ काढण्याची वेळ आली आहे. मग येतो पोर्टफोलिओ इंटरॅक्शन. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किती वेळ घालवत आहात, त्यांच्यासोबत फिरायला, खरेदीला जाण्याचे बहाणे शोधत आहात. तर हे खूप महत्त्वाचे आहे. मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. तर औषध एक बाजूला 60 ते 70% काम करेल, पण 30 ते 40% सोडू शकत नाही. कारण हे खूप उपयुक्त आहे. कारण हे मेंदूच्या पुढील हानीला नियंत्रित करण्यात मदत करते. जेव्हा तुम्ही मेंदूला पुढील नुकसान होण्यापासून थांबवाल, तेव्हाच दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकेल. आता तुम्ही काय करत आहात? औषध घेत आहात की माझं काम होईल? सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही आजपर्यंत हे करत आले आहात. याच कारणामुळे तुमच्या औषधाच्या डोसला वाढवावे लागते. तुम्ही औषधाची भूमिका वेगळी आहे. औषध म्हणजे तुम्ही समजा की ते तुम्हाला कमी वेळेत बरे करण्याचा उपाय आहे. ही पद्धत मंद आहे, पण हे तुम्हाला आजारी होऊ देणार नाही. जो पार्किन्सनचा प्रगती आहे त्याला नियंत्रणात ठेवेल. मग जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात, जसे की झोप, तुमचा आहार, तुमचा सामाजिक संवाद आणि तुमची औषधं, जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा असे परिणाम